हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहे वांग्याचे काप। तोंडाला चव येईल अशी झटपट आणि मस्त रेसिपी आहे। चला तर मग स्टार्ट करूया रेसिपीला। वांग्याचे काप करण्यासाठी सर्वात प्रथम मोठी वांगी धुवून घ्या। सुरीच्या मदतीने आपल्याला वांग्याचे गोल-गोल काप करून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मीडियम साईजचे काप करून घ्यायचे। तुम्ही ही रेसिपी कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा। वांगी काळी पडू नये म्हणून येथे तुम्ही वांग्याचे काप मिठाच्या पाण्यातही ठेवू शकता। आपल्याला या प्रकारे वांग्याचे काप करून घ्यायचे। आता एका ताटामध्ये हे गोल काप ठेवून त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले ॲड करून घ्यायचे। लाल तिखट, हळद, मीठ, धणेपूड पावडर, जिरेपूड पावडर किंवा तुमच्याकडे अजून काही घरात एक्स्ट्रा मसाले तुम्ही वापरत असाल जसं की मालवणी मसाला वगैरे तेही तुम्ही वरून टाकू शकता। आता सर्व मसाले आपल्याला वांगीला व्यवस्थित हाताने असं छान असं पसरवून घेऊ। मसाल्याची कोटिंग वांगीला व्यवस्थित लागली गेली पाहिजे। आपल्याला येथे मागच्या साईडलाही व्यवस्थित तसंच करून घ्यायचे। मसाल्याची कोटिंग व्यवस्थित मागच्या साईडलाही आपल्याला व्यवस्थित लावून घेऊ। आता एका प्लेटमध्ये आपल्याला 2 चम्मच बारीक रवा आणि 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद, चवीनुसार थोडं मीठ ॲड केलं तरीही चालेल। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्या। वांग्याचे काप छान असे क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे। आता वांग्याचे काप आपल्याला त्या मिश्रणमध्ये व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचे। असं हाताने व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घेऊ। दोन्हीकडे छान असं ते रवा व्यवस्थित त्याला लागलं गेलं पाहिजे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे काप असं रव्यामध्ये छान असं कोटिंग करून घेतले आहे, तुम्ही बघू शकता। आता तव्यावर तेल चांगले तापवून घेऊ। आता एक एक करत आपल्याला वांगीचे काप तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि गॅसचा फ्लेम कमी करायचा। येथे मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित वांगी असे फ्राय करून घ्यायचे। आता वांगी पलटून दुसरी साईड पण आपण व्यवस्थित असं फ्राय करून घेऊ। तुम्ही येथे बघू शकता वांगीला असं छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। छान असे क्रिस्पी तयार झालेत आपले वांग्याचे काप। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू, धन्यवाद।